नमस्कार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हिरमोड झालेला आहे. नोबेल शांती पुरस्कार त्यांना मिळालेला नाही आहे. ज्या नोबेल शांती पुरस्कारासंदर्भात ते गेल्या कित्येक महिन्यापासून आग्रही असल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र त्या संदर्भातलं एक क्विक अपडेट आपण घेऊयात, कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं नोबेल पुरस्कार जाहीर होण्याआधी काही तासांपूर्वीचं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेचं कारण बनलेलं आहे. आणि ते वक्तव्य म्हणजे असं की त्यांनी 2009 साली तत्कालीन जे राष्ट्रपती होते ओबामा त्यांच्या नोबेल शांती पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे की तो 2009 साली जो ओबामाला नोबेल शांती पुरस्कार मिळाला होता तो त्यांना मिळायला नको होता, कारण त्यावेळेला तत्कालीन जे राष्ट्रपती बराक ओबामा 2009 साली राष्ट्रपती झाले त्याच्या 8 महिन्यातच त्यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला. ते चांगले राष्ट्रपती नव्हते, त्यांनी अमेरिकेचा नाश केला, त्यासाठी त्यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला अशी तिरकस प्रतिक्रिया ट्रम्प यांनी या संपूर्ण नोबेल शांती पुरस्कार जो ओबामा यांना देण्यात आलेला होता त्यावर दिली आहे. त्यामुळे त्यांना ठाऊक होतं का ट्रम्प यांना की आपल्याला हा नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही आहे, म्हणूनच त्यांनी घोषणा होण्याच्या काही तासाआधी असं वक्तव्य केलं असावं का, अशा देखील चर्चा आता सध्या सोशल मीडियावर चांगल्याच रंगलेल्या आहेत. आणि या संदर्भातले मीम्स देखील आपण सोशल मीडियावर पाहिले असतीलच. त्यामुळे ट्रम्प यांनी अशा प्रकारे ओबामा यांना जो काही पुरस्कार मिळाला त्यावर अशी टीका करणं हे कितपत योग्य आहे, तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ग्लोबल अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.